नमस्कार. एक यशस्वी प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी खूप गुण लागतात. पण या सगळ्याच्या मुळाशी एक गोष्ट असते आणि ती म्हणजे अभियोग्यता. आता ही फक्त एखादी क्षमता नाहीये, तर खरं तर ती भविष्यातल्या यशाची एक शक्यता आहे. UPSCच्या GS4 एथिक्स पेपरमध्ये यावर इतका जोर का दिला जातो? चला, आज आपण ही संकल्पना अगदी सोप्या शब्दात उलगडून पाहूया. आपण सुरुवात एका सोप्या प्रश्नाने करूया. कधी विचार केलाय की आपल्या ओळखीत कोणीतरी एखादं काम इतरांपेक्षा खूप सहज आणि छान कसं काय करतं? म्हणजे बघा, कुणाचा गातागळा असतो तर कुणाला गणितं चुटकीसरशी सुटतात. असं का होतं? या नैसर्गिक देणगीमागेच अभियोग्यता ही संकल्पना दडलेली आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी अभियोग्यता म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ. मग कौशल्य आणि क्षमतेपेक्षा ती वेगळी कशी आहे हे पाहू. त्यानंतर प्रशासकीय सेवेसाठी तिचं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. पुढे अभियोग्यता आणि दृष्टिकोन यांच्यातला फरक स्पष्ट करू. आणि हो, शेवटी ही क्षमता ओळखली कशी जाते यावरही नजर टाकू. चला तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. अभियोग्यता. आपण हा शब्द खूप वेळा ऐकतो, पण याचा खरा अर्थ आहे तरी काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अभियोग्यता म्हणजे एखादं काम करण्याची नैसर्गिक म्हणजे जन्मतःच असलेली क्षमता. ही कोणतीही गोष्ट शिकण्याची किंवा त्यात मास्टरी मिळवण्याची एक मूळ शक्यता आहे. म्हणजे बघा, ही शिकवलेली गोष्ट नाही, तर ती व्यक्तीमध्ये आधीपासूनच असते. पण इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अभियोग्यता म्हणजे यश नाही, तर यशाची शक्यता आहे. ती एका बीजासारखी आहे, नाही का? या बीजाला जेव्हा योग्य प्रशिक्षण आणि सरावाचं खतपाणी मिळतं, तेव्हाच त्याचं रूपांतर एका मजबूत कौशल्याच्या झाडात होतं. म्हणजेच अभियोग्यता आपल्याला भविष्यात काय शक्य आहे याची एक झलक दाखवते. हे एका लोकसेवकाच्या प्रवासाचं उदाहरण घेतलं ना तर अगदी पटकन लक्षात येईल. UPSC परीक्षेमधून उमेदवाराची अभियोग्यता म्हणजेच ते बीज ओळखलं जातं. एकदा निवड झाली की राष्ट्रीय अकादमीमध्ये प्रशिक्षणाद्वारे त्या बीजाला क्षमतेचं रोप तयार करण्यासाठी खतपाणी घातलं जातं. आणि शेवटी जेव्हा अधिकारी आपल्या जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष काम करतो, तेव्हा सरावाने ती क्षमता एका पक्क्या कौशल्याच्या वृक्षात बदलते. आतापर्यंत आपण अभियोग्यता, क्षमता आणि कौशल्य हे 3 शब्द वापरलेत. हे तिन्ही शब्द ऐकायला जरा सारखे वाटतात, हो ना? पण प्रशासकीय सेवेच्या दृष्टिकोनातून यांच्यात खूप मोठा फरक आहे आणि हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, तोच फरक आता स्पष्ट करूया. या तिघांमधला फरक समजून घ्यायला एक मस्त आयडिया आहे. आपण त्यांना वेळेच्या पट्टीवर ठेवून बघूया. कौशल्य हे भूतकाळाशी जोडलेलं आहे, म्हणजे आपण भूतकाळात काय शिकलो आहोत. क्षमता ही वर्तमानातली गोष्ट आहे, म्हणजे आपण आत्ता काय करू शकतो. आणि अभियोग्यता ही भविष्याकडे बघते, म्हणजे योग्य प्रशिक्षण मिळालं तर आपण भविष्यात काय शिकू शकतो याची शक्यता. बरं, आता या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्यावर आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. एका प्रशासकीय अधिकाऱ्यासाठी म्हणजे एका लोकसेवकासाठी या अभियोग्यतेचं नेमकं महत्त्व तरी काय आहे? जरा विचार करा. एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एकाच वेळी किती वेगवेगळ्या भूमिका बजावाव्या लागतात. कधी त्यांना कठोर नैतिक निर्णय घ्यावे लागतात, तर कधी नागरिकांच्या समस्या सहानुभूतीने समजून घ्याव्या लागतात. कधी खूप गुंतागुंतीच्या समस्या सोडवाव्या लागतात, तर कधी आपल्या टीमचं नेतृत्व करावं लागतं. या सगळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अभियोग्यतांची गरज असते, नैतिकतेपासून ते नेतृत्वापर्यंत. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे श्री ई श्रीधरन. विचार करा, दिल्ली मेट्रो आणि कोकण रेल्वेसारखे प्रचंड मोठे प्रकल्प त्यांनी वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण केले. त्यांनी जी प्रशासकीय, तांत्रिक आणि नेतृत्वविषयक क्षमता दाखवली ती त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय अभियोग्यतेचंच एक प्रतीक आहे. पण थांबा, फक्त नैसर्गिक क्षमता असून भागतं का? नाही. इथेच एक दुसरा तितकाच महत्त्वाचा खेळाडू मैदानात येतो. तो म्हणजे दृष्टिकोन किंवा ॲटिट्यूड. तुमच्याकडे काम करण्याची क्षमता, ॲप्टिट्यूड असू शकते, पण ते काम करण्याची तुमची इच्छा आणि पद्धत, ॲटिट्यूड कशी आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. चला, या दोन्हींमधला फरक पाहूया. तुम्ही अनेकदा मोठ्या कंपन्यांच्या मॅनेजर्सकडून हे वाक्य ऐकलं असेल की आम्हाला फक्त योग्य दृष्टिकोन असलेली व्यक्ती द्या, बाकीचं ट्रेनिंग आम्ही देऊ. यावरून हेच दिसतं की अनेकदा नैसर्गिक क्षमतेपेक्षाही सकारात्मक दृष्टिकोनाला जास्त महत्त्व दिलं जातं. हा तक्ता बघा, सगळा फरक अगदी आरशासारखा स्पष्ट होईल. अभियोग्यता ही नैसर्गिक आणि तुमच्या क्षमतेवर आधारित असते, तर दृष्टिकोन हा भावनिक आणि तुमच्या मूल्यांवर आधारित असतो. अभियोग्यता ही तुमची कामगिरी करण्याची पोटेन्शियल किंवा क्षमता दाखवते, तर दृष्टिकोन ती कामगिरी करण्याची मानसिकता दाखवतो. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे माहिती आहे? अभियोग्यता बदलणं खूप कठीण असतं, पण योग्य प्रयत्नांनी दृष्टिकोन नक्कीच बदलता येतो. ठीक आहे, अभियोग्यता महत्त्वाची आहे हे तर कळलं. पण प्रश्न हा आहे की ही नैसर्गिक क्षमता, ही उपजत गुणवत्ता ओळखायची कशी? प्रशासकीय सेवेसाठी उमेदवार निवडताना ही अभियोग्यता मोजण्याचं काही साधन आहे का? हो, नक्कीच आहे. यासाठीच अभियोग्यता चाचण्या म्हणजेच ॲप्टिट्यूड टेस्ट्स तयार केल्या जातात. एक लक्षात घ्या, या चाचण्या तुमच्या पाठांतराची किंवा ज्ञानाची परीक्षा घेत नाहीत, तर तुमच्या नैसर्गिक प्रतिभा, तार्किक विचार करण्याची पद्धत आणि शिकण्याच्या क्षमतेची तपासणी करतात. आणि UPSC उमेदवारांसाठी हीच चाचणी म्हणजे आपल्या सगळ्यांचा परिचयाचा CSAT पेपर 2. ह्या पेपरमधून उमेदवाराची आकलन शक्ती, लॉजिकल रिझनिंग, निर्णय घेण्याची क्षमता, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची पद्धत आणि आकडेवारी समजून घेण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात, ज्या एका चांगल्या प्रशासकासाठी अत्यंत आवश्यक असतात.
आणि हे सगळं का केलं जातं? या सगळ्या मेहनतीमागचा अंतिम उद्देश काय आहे? तो खूप मोठा आहे. जेव्हा योग्य अभियोग्यता असलेले उमेदवार निवडले जातात तेव्हाच ते प्रभावी प्रशिक्षणातून सक्षम अधिकारी बनू शकतात. आणि असे सक्षम अधिकारीच देशात सुशासन म्हणजेच गुड गव्हर्नन्स आणू शकतात, जे आपल्या लोकशाहीचं अंतिम ध्येय आहे. तर शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न, एका उत्कृष्ट लोकसेवकासाठी खरंच काय जास्त महत्त्वाचं आहे? त्याची नैसर्गिक उपजत क्षमता म्हणजेच अभियोग्यता, की त्याने अनुभवातून आणि चिंतनातून तयार केलेली सकारात्मक मानसिकता म्हणजेच दृष्टिकोन? यावर नक्की विचार करा.